प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी आता नियुक्ती करण्यात आली। प्रीती सुदान 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी। सुदान 29 एप्रिल 2025 पर्यंत अध्यक्षपदावर असतील। मनोज सोनींच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं आणि या पदावर आता त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रीती सुदान आता यूपीएससीच्या अध्यक्ष असतील। यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदानांची नियुक्ती करण्यात आली। प्रीती सुदान या 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे। सुदान 29 एप्रिल 2025 पर्यंत यूपीएससीच्या अध्यक्ष असतील। मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं पद आता भरण्यात आलंय। या पदावर प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी आता नियुक्ती करण्यात आली। प्रीती सुदान 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे। सुदान 29 एप्रिल 2025 पर्यंत अध्यक्षपदावर असणार आहे। मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झालेलं होतं आणि त्यानंतर मात्र प्रीती सुदान यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। प्रीती सुदान 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे। सुदान 29 एप्रिल 2025 पर्यंत अध्यक्षपदावर असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।